वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूप देवा तुझी गणेशो सकलार्थ मते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी तुझे आता अभिनव वागविलाशी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मद हृदय श्रीगुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष अत्याधिकारो वेकावरी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिदैसे तनुमन जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भों भवामी सहितं नमामि। आपलं असलेलं उपास्य दैवत याची आपण आराधना करतो ते पांडुरंग परमात्मा
महायोगतटे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग गुरु प्रथम ज्यांच्या दरबारामध्ये आपण ही सेवा करत आहोत ते साधकाचे मायबाप असे असलेले ज्ञानेश्वर महाराज, त्यांनाही नमन आपण करू. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी आपण जी सेवा करत आहोत, ज्या महात्म्याने वैराग्य संपन्न असे शंकराचार्य महाराज त्यांनी हे रोपटं लावलेलं आहे आणि त्यांचे बंधू ते गेले वैकुंठवासी झाले, पण त्यांचे जे बंधू हनुमान महाराज यांनी या रोपट्याला जोपण्याचं खूप श्रम अशा प्रकारे घेतलेला आहे. मग त्यांना आपण सहकार्य हे करणं आपलं एक आहे कर्तव्य आहे. एकट्याचा खेळ नाही, सर्वांनी जर सहकार्य केलं तर हा खेळ रंगारोपाला येत असतो. हे रोपटं पार फुलापर्यंत पोहोचतं, खूप गगनाला वेल जातो, पण सर्वाच्या सहकार्यातून जातो. घडल त्या पद्धतीमध्ये पंक्तीवाल्यांनी पंक्ती केलेल्या आहेत. तसंच
काही बक्कळ दामाचं सोंग करता येत नाही. दामाचं खूप महत्व आहे बरं. मंडप आहे, स्पीकर आहे, गायनवाले, चित्र आहे, आणखी अवांतरित खर्च आहे. त्या संपूर्ण खर्चाची बाजाबूज करायची म्हणल्यानंतर दामाची गरज आहे. मग या ठिकाणी तनानं मनानं धनानं सर्वांनीच अशा प्रकारे सहकार्य करणं अत्यगरजेचं आहे. कुणी अशा प्रकारे खाली हातानं जायचं नाही. कारण क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं अन्नदान, जलदान, वस्त्रदान इत्यादी दानाचे प्रकार, तसंच पैसा पाणी दान दक्षिणा ही जी आपण दान करतो, हे आपण क्षेत्राच्या ठिकाणी दान केल्यानंतर आपल्या 42 कुळ्याचा अशा प्रकारे उद्धार होतो. इतकं अशा प्रकारे अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून हे आपण दान करायचं. कुणी अशा प्रकारे खाली हातानं जायचं नाही, सहकार्य करायचं त्यांना. विठ्ठल विठ्ठल. आता आपण आपल्या अभंगाच्या चरणाकडे वळू, पदापदाचा विचार करण्यात करू आणि ही सेवा ज्याने आपल्याला उभा केलेला आहे ते शंकरानंद महाराज, त्यांच्या चरणी, माऊलीच्या चरणी अशा प्रकारे ठेवून आपल्या सेवेला प्रारंभ करू. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीची दासा. प्रस्तुत हा अभंग जगद्गुरु, जगतमान्य, जगतवंदनीय तुकोबराय यांचे पूर्व अवतार परब्रह्म पांडुरंग परमात्माचे लाडके भक्त प्रेममूर्ती नामदेवराय यांच्या गाथेतील मागणी प्रकरणाचा हा सर्वांना पाठ असलेला अभंग आपण या ठिकाणी शिवेकरता निवडलेला आहे. आता या ठिकाणी काय कसा प्रसंग आहे? मागणी, संत आणि मागणी. संत दोन्ही ठिकाणी चालतंय का? दोन्ही बाजू एका ठिकाणी येऊ शकतात का? कारण का संत काही मागतच नाही. आणि इथं तर प्रश्न असा आहे की मागणी केलेली आहे संतांनी. बरं, संतांनी मागावं का? बरं, जे संत मागतात त्यांना संत म्हणावं का? प्रश्न असा गंभीर आहे. म्हणजे संत मागत नाहीत, एक तर त्यांना इच्छा नसते, पण यदा कदाचित जर त्यांना मागण्याची वेळच आली तर संत कुणाला मागतात? देवाला मागतात. बरं, या ठिकाणी आपण चारी अभंगाच्या चारी चरणाचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस असा उल्लेखच नाही की वा अमक्या देवापुढे मागणी केलेली नामदेवराने. देवाच्या नामाचा उल्लेखच नाही. मग ही नामदेव महाराजांनी केलेली मागणी कुणापुढे केलेली आहे? कारण आपल्याला पुरावे आहेत ना. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. प्रेमी भक्त नामदेवरायची प्रेमातून अशा प्रकारे ज्यावेळेस भजन करतात, कीर्तन करतात, ते आनंदाने डुलत असतो. म्हणजे मग इतका देव त्यांच्या प्रेमात आहे, मग नामदेवराव दुसऱ्याला मागती करतीलच कसे? शक्यच नाही. नामदेवराव अशा प्रकारे मागतात. या ठिकाणी काय मागतात नामदेवराय? की प्रसंग असा आलेला आहे बघा, की काय झालेलं आहे? ज्ञानेश्वर महाराज कुठे निघाले? तर तीर्थयात्रेला निघाले, प्रत्यक्षणा तीर्थयात्रा करण्याची. मग इतर जनाच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करण्याच्या ऐवजी आपण कुणाच्या संगतीत करावी? संतांच्या संगतीत करावी. ज्ञानेश्वर महाराजांना इच्छा झाली आणि पंढरपूरला गेले, नामदेवरायला आग्रह केलेला आहे. नामदेवराय म्हणतात मी येऊ शकत नाही, कारण एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे पै काम नाही. अति आग्रह ज्ञानेश्वर महाराजांचा झाल्यानंतर नामदेवराय तयार झाले. ठीक आहे, मी येतो तीर्थयात्रेला,
पण तीर्थयात्रेमध्ये तुम्ही म्हणताल पडा ह्या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया, हे चालणार नाही आपल्याच्यानं. का चालणार नाही? कारण कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेगे मी दर्शन तयाचे. काय निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. काय निष्ठा आहे नामदेवरायाची? मग असे असलेले नामदेवराय कुणाला देवाला मागणी करू लागले. बरं, नामदेवराला देवाला मागणी करतात. काही मागायचं असेल तर देवालाच मागतात. मनात काही भूत सांगायचं असेल तर देवाला सांगतात. पाया पडायचं असेल तर देवाच्याच पाया पडतात. रडायचं असेल काही प्रसंगानुसार देवापाशीच रडतात. नामदेवराय अशा प्रकारे मागो तरी तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो चरणा तुमच्या दातारा. बघा नामदेवरायची निष्ठा कशी आहे. मागायचं तर देवालाच मागायचं. पाया पडायचं देवाच्या, दुसऱ्या देवाच्या पायाच पडायचं नाही. म्हणजे अशी एक निष्ठ भक्ती आहे. असे हे नामदेवराय देवाला मागणी करतात. आता ही मागणी काही साधी आहे का हो? मागणी खूप अशा प्रकारे विचित्र मागणी आहे. आणि अकल्प आयुष्य सांगितलेलं आहे मागणीमध्ये. आणि मानव कलियुगामध्ये मानवाच्या आयुष्य किती आहे? 100 वर्ष. त्याच्यामध्ये शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. गणना किती केलेले? 100 वर्षाची. मध्येच काय? बालत्व आहे, तारुण्य आहे, रोग आहे, राई आहे, करुणा आहे, अशा प्रकारच्या विकार. मग भजन करायचं कधी? भजन आयुष्य अशा प्रकारे कमी असू द्या, पण त्या आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. बरं बघा तुम्ही, आपले ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष जगले? 22 वर्ष जगले. मग 22 वर्षात कशी क्रांती केली माऊलीने? कशी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली? त्या गीतेच्या संस्कृत श्लोकाचा अर्थ आपल्याला कळत नव्हता ना. सोपं केलं मराठीमध्ये, प्राकृतमध्ये केलं की आपल्याला समजावं. काय त्याच्यामध्ये एका अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत नामा म्हणे ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ, एकतरी ओवी अनुभवावी. त्या ओवीतच काम आपलं माऊलीने काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. मोठी क्रांती केलेली आहे. बघा आद्यगुरु शंकराचार्य जगले. किती वर्ष जगले? 32 वर्ष जगले. काय क्रांती केली? अहो त्या जैनानं काय केलं होतं? मंडन मिश्रानं सारा जैन धर्म स्थापन केला. त्याला होती सरस्वती परत. तिच्या आशीर्वादातून त्यानं सारा जिकडं बघावं तिकडं जैन धर्म. आपला सारा जो हिंदू धर्म आहे तो त्यानं बुडवलाच. प्रत्येकाला वेशभूषा जैनाचीच दिलेली आहे. त्याच्या मनाचेच ग्रंथ स्थापन केले आहेत. आपले असे महान ग्रंथ, गीता भागवतादी ग्रंथ लोपून गेले, सांदाडाला पडले. दयाळीना भगवान शंकराने अवतार घेतला. शंकराचार्य रूपानं त्याच्याबरोबर काय केलेलं आहे? त्याच्याबरोबर प्रदक्षिणामध्ये उतरले आणि त्याचं खंडन केलं आणि त्याचे सारे ग्रंथ अशा प्रकारे विध्वंस टाकले. आणि पुन्हा आपला जो धर्म आहे तो स्थापन केला. आणि गो ब्राह्मण साधू संत महात्मे सर्वांचा काय केलं? त्यांनी
संरक्षण. किती मोठी क्रांती केली. आयुष्य कमी असू द्या, क्रांती होण्याला महत्व आहे. आणि आपले तुकोबराय जगले ना, किती वर्ष जगले तुकोबराय? 42 वर्ष जगले. बघा काय क्रांती मोठी केली तुकोबरायने. चारही वेदाचं मिश्रण केलं ना, घुसळण केलं ना, आणि त्याच्यातून महान 5वा वेद अशा प्रकारे गाथा निर्माण केला ना. बघा तुम्ही गाथा वाचला की माता जागेवरच आला पाहिजे. इतकं अशा प्रकारे वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी व्हावा भार माता. क्रांती केली. पुढे नामदेव महाराज जगले. किती वर्ष जगले? 82 वर्ष नामदेव महाराज जगले. बघा नामदेव महाराजांनी काय क्रांती केली. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. क्रांती केली. आयुष्य कमी असंच द्या हो, पण त्याच्यामध्ये क्रांती किती झाली याला महत्व आहे. पण तसं जर आयुष्याची आपली जर गणनाच केली तर आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. अर्ध तर झोपीनं खाल्लंय, बाकी रोगराईनं खाऊन टाकलं. बरं एकंदरीत जर आपल्या 4 युगाचं जर आयुष्याचं आपण जर गणना केली तर कर्तयुगामध्ये आपलं आयुष्य किती होतं? 100 वर्षाचं आयुष्य. आलं का लक्षात? 100 वर्ष नाही, ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये 100 वर्ष. पुन्हा द्वापर युगामध्ये आपलं आयुष्य किती होतं? द्वापार युगामध्ये 1000 वर्ष 1000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये किती होतं? 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि कृतयुगामध्ये किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. मग कृतयुग संपलं, त्या लाखावरला एक शून्य पुसला गेला शास्त्रानं बरं. आणि पुन्हा सुरू झालं त्रेतायुग. त्रेतायुगाचं किती आहे? 10,000 वर्ष आयुष्य. त्रेतायुग संपलं, त्याच्यावरला शून्य पुसून गेला. पुन्हा राहिलं किती आहे? द्वापार युग. द्वापार युग किती? 1,000 वर्ष. त्याच्यावरला शून्य पुसून गेला. पुन्हा राहिलं किती? कलियुग सुरू झालं, 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. आता मी प्रार्थना करतो देवा, तुमच्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो देवा, आता हे 100 वर्षावरला 1 शून्य कमी करू नका. आणि यदा करायचे तर देवानं या 100 वर्षावरला 1 शून्य जर कमी केला, आपल्याला आयुष्य किती राहील? बोला बोला. 50 किती? 10. मग ह्या 10 वर्षात काय सर्व घडल का? तंबाखू खायची, जुगार खेळायची, मटका लावायचा, ह्या भानगडी होतील का? विठ्ठल आणि आपण विचार केला असता गणना किती सांगितली? 100 वर्षाची. बरं, आता गणना सांगितल्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल. आपल्याला कल्पपर्यंत जायचंय ना, विचारच करावा लागेल ना. मग आधी आपल्याला युगाचं आयुष्य बघावं लागेल, 4 युगाचं आयुष्य बघावं लागेल. आता या ठिकाणी ही आमचे सोंगडी टाळकरी, आमचे हे सारे स्नेह, सारे प्रेमाचे अण्णा आहेत, सारी मंडळी. आता मला या ठिकाणी 7 करतील बरं. 7 करा बरं. 7 केली तरच कीर्तन जमल, नाही तर जमणार नाही. आता मोजण्याचं सर्वात कमीत कमी मापक कोणतं आहे? बोलत चला, सांगा, बोलत. कमीत कमी मापक कोणतं आहे? मिली. मिली मिली किती मिलीचा सेकंद? बोला सर. नाही का? मग 1000 मिलीचा 1 सेकंद.
किती सेकंदाचा मिनिट? हा 60 सेकंदाचा मिनिट. हा सांग जा. आणि किती मिनिटाचा तास? 60 मिनिटाचा तास. किती तासाचा दिवस आणि रात्र मिळून किती तास? 24 तास. म्हणजे 24 तासाचा एक दिवस झाला. किती दिवसाचा आठवडा? 7 दिवसाचा. 2 आठवड्याचा 15वाडा. बर. आणि 2 आठवड्याचा 15वाडा. आणि 2 15वाड्याचा 1 महिना. हा बर. 2 महिन्याचं 2 महिन्याचा 1 ऋतू. काय सांगा ना काय मनातल्या मनात बोलायचंय. इथं काय दुसरं कोणी आहे का? नवा कुठला महाराज आहे का? आपल्यातलाच गोपा केलाय आपण. काय ऋतू? बर. ऋतू किती? 6 ऋतू येत. कोणते कोणते? प्रश्न आपल्या समोर पुढे आहे. बोलत जा, सांगा जा. 6 ऋतू येत. कोणते कोणते? वसंत, काय आपलं ग्रीष्म, वर्षा. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. 6 ऋतू झाले. 3 ऋतूचा काय? 3 ऋतूचा बोलत आहे की? अर्धवर्ष. 3 ऋतूचा एक आयन. 6 ऋतूचं आयन वर्ष किंवा अर्धवर्ष आयन. 6 ऋतूचं 1 वर्ष म्हणजे शुक्ल काय ना उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून 1 वर्ष. असे बघा किती? 4032 वर्ष. 4,32,000 वर्ष ज्यावेळेस व्हावे तेव्हा कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. आता तसं द्वापार युगाचं आयुष्य किती? 8,64,000. आणि त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000. आणि कृतयुगाचं 17,28,000. म्हणजे कलियुगाचं किती? 4,20,000 32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर किती झालं? 43,32,000 20,000 43,20,000. मग एवढं आयुष्य याला काय केलं आपण? 1 गुणिले 1,000 किती झालं? ब्रह्मदेवाची 1 रात्र तितकंच. 23,20,000 तितकंच कुणाचं? ब्रह्मदेवाचा दिवस. बरोबर 8 अब्ज किती? 8 अब्ज 32 लाख 32 कोटी. एकंदरीत ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? एवढं आयुष्य जावं तवा ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आणि मग असे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? असे 100 वर्ष जावे इतकं आयुष्य ब्रह्मदेवाचं. इतकं आयुष्य कुणी मागितलं? नामदेवरावांनी मागितलं. कुणाला मागितलं?
हरीच्या दासांना, हरीचं जे कुळ आहे त्या कुळाच्या दासांना एवढं आयुष्य मागितलं, कल्पापर्यंत आयुष्य मागितलं. अभंगाचं पहिलं चरण. अकल्पा विहुषा व्हावे तया कुळा. अकल्पा विहुषा व्हावे तया कुळा. अकल्पाई आयुषा व्हावे तया कुळा. येते कारण की अशा प्रकारे गंमत आहे बघा. नामदेवरांनी काय सांगितले, अकल्प आयुष्य व्हावे ते कुळा माझ्या सकळा हरीचिया दासा. नामदेवारी कुणाला आयुष्य मागितलं? हरीच्या दासाला. बरं एकट्याला मागितलं का? नाही, कुळालाच मागितलं, पूर्ण कुळाला. आलं का? लक्ष करायचं. आणि इकडं तर 100 वर्षाची गांध आहे विषयाची. शतकरी त्या अर्धरात्र काय एकनाथ महाराज म्हणतात ना, अकल्प आयुष्य मानव देह, शतकरी त्या अर्धरात्र काय. ही जी नामदेवराची जी प्रार्थना आहे, ही जी मागणी आहे, ही मागणी पूर्ण होऊ शकेल का? शक्य कसं आहे? शक्य आहे का? आपण जरा लक्ष केलं नाही. नामदेवरायने जी अशा प्रकारे गुपित अर्थ ह्या अभंगाच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये टाकलेला आहे, त्याच्याकडे आपण लक्ष केलेलं नाही. आपण जर त्याच्याकडे एकाग्र चित्तानं जर लक्ष करून त्याचा अर्थाचं जर अशा प्रकारे चिंतन केलं असतं, आपल्या लक्षात येते. आयुष्य कुणाला मागितलेलं आहे? हरीच्या दासांना, त्यांच्या कुळाला. आता गृहीत धरा, आपलं कुटुंब आहे. किती माणसाचं कुटुंब आहे? 15 माणसाचं आपलं कुटुंब आहे. आणि कसं कुटुंब आहे? सात्विक, माळकरी.
पंढरीची वारी करणार, भजन पूजन करणार आहे, दिंडी चालवणार आहे, अन्नदान करणार कुटुंब आहे, भावी कुटुंब आहे. आणि त्याच्यातले 5 माणसं मेले. 15 मधले किती गेले? 5 माणसांनी देह सोडला. मग त्यावेळी पांडुरंग परमात्मा काय करतो, हे जे संतांचं जे कुळ आहे, कुटुंब आहे, हे कायम ठेवण्याकरता त्या कुटुंबामध्ये दुसरे 5 अशा प्रकारे निर्माण करतो. गरिबीत अर्थ नामधोरण टाकलेलं आहे. आपण लक्षपूर्वक अशा प्रकारे चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येते बरं का. तसे 5 माणसं, तसेच भाविक परमार्थिक निर्माण केले. माणसं बदलू द्या, त्याला महत्व नाही, पण त्या वैष्णवाचं कुळ काय भरायला पाहिजे. असं कुठपर्यंत? कल्पापर्यंत. 5 मेले, पुढे 10 मरतील, पुन्हा तसेच 10 निर्माण पांडुरंग परमात्मा करतो. कारण त्याचं कुळ टिकवायचंय, वंश परंपरा टिकवायची. कुठपर्यंत? कल्पापर्यंत. लक्षात आलं का? लक्षात आलं नाही. बरोबर. आणि त्याच्या जवळ येऊन सांगतो, आपले तुकोबर आहे विश्वंभर बाबा, तिथून अशा प्रकारे वारी दिंडी पंढरपूरला, पांडुरंगाचं दर्शन, नामाचा गय, रात्र दिवस भक्ती. कुठपर्यंत आले? पुढे किती पिढ्यापर्यंत? तुकोबरापर्यंत 7 पिढ्या झाल्या. तुकोबराची किती पिढी आहे? 8वी पिढी. मग 7 पिढ्यापर्यंत जी पुढील जी पिढी अशा प्रकारे भजन करीत झाली ना, दिंडी चालूच आहे, बंदच नाही. पंढरपूरची वारी चालूच आहे, अन्नदान चालूच आहे, कीर्तन भजन पूजन चालूच आहे त्या घराण्यामध्ये. पुढे तुकोबर आहे. तुकोबर आहे तर आपलं बघायचंच काम नाही, कळसच काढला. बरं, तुकोबराच्या पुढे किती पिढ्या झाल्या आतापर्यंत? आहे का आपलं लक्ष? आपण त्यांची पायी गावून आपण लक्षात ठेवायला पाहिजे. किती पिढ्या झाल्या? 13वी पिढी. आता ही 13 आणि पहिल्या 7, एकंदरीत किती पिढ्या झाल्या? 20 पिढ्या झाल्या. 20 पिढ्यापासून भक्ती आजपर्यंत हयात. तुकोबराच्या कुटुंबामध्ये चालू आहे का नाही? विश्वंभर गेले, पुढे त्यांच्या रूपात दुसरे निर्माण झालेच ना भक्ती करण्याकरता. त्यांच्या पुढे तुकोबरा झाले, त्याच्या पुढे भक्त झालेच निर्माण. आता यायचं त्यांची वारी आहे, दिंडी आहे, रथ आहे. ही कुठपर्यंत? प्रत्येक पिढी गरीस पार कल्पापर्यंत. लक्षात आलं का? नाही लक्षात आलं. आणखी जवळ करून सांगू का? अहो, ही आपला सप्त बघा ना, या ठिकाणचा सप्त आपला कुणी उभा केला? महाराजांनी उभा केला. बरेच दिवस झाले, लहान, 1 दिवसाचा म्हणा, 2 दिवसाचा म्हणा, जसा घडल तसा. पण नाहीच काय कुणी साथ दिली, नाहीच काय दिलं तर पारायण करायचं आणि कारा करायचा. एवढं तर महाराजांचं विवेकाने आपल्याला माहिती नाही. 10-12 वर्षापासून चालू आहे, आपलं कळतंय तसं. आणि आता महाराज गेले नाही आता, मग काही राहिलं का ते सप्ताह? बंद पडला का नाही? त्यांच्या रूपात आपल्या हनुमंतराला उभा केलं ना देवाला, आणि सेवा चालू ठेवली त्यांच्या कुटुंबामध्ये. नामदेवाचं म्हणणं असं नाही किंवा माणसं बदलू द्या, पण त्या कुळाची परंपरा कायम ठेवा आणि तशीच भक्ती घडू द्या, तसेच भक्त जन्माला येऊ द्या. आणि शेवट पिढ्यानं पिढ्या कुठपर्यंत? कल्पापर्यंत त्यांचं हे अशा प्रकारे भक्ती चालू ठेवा. म्हणजे हे काय? माझ्या सकळा हरीची दास. उत्तरार्धामध्ये, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवरायांनी सांगितलेलं आहे. दुसरं नाही, तेच चरण, त्याच चरणाचा उत्तरार्ध झाला. माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा माझी
विठ्ठल नामदेवराव देवाला प्रार्थना करतात, देवा माझे जे अशा प्रकारचे हरिभक्त आहेत अखंड सेवा करणारे यांना बाधा होऊ देऊ नका. रोग तेवढा काय अशा प्रकारे काय शरीर प्राप्त झाल्यानंतर शरीर खूप दिवस जगण्याकरता कशाची आवश्यकता आहे. शरीर चांगलं राहण्याची आवश्यकता आहे. त्याला कुठली बाधा नाही झाली पाहिजे, कुठला रोग नाही झाला पाहिजे. तर शरीर खूप दिवस जगू शकते. आणि बाधा झाल्यावर बाधा ही बाधक आहे. बाधक खूप बाधक आहे बरं का, खूप दुःखाला कारणीभूत आहे. रोग दुःखाला कारणीभूत नाही, पण रोगापासून जी पांगलेली लस आहे, बाधा आहे, ते खूप घातक आहे. अशी बाधा माझ्या भक्ताला होऊ देऊ नका म्हणतात. कोण? नामदेवराय. ही बाधा खूप घातक आहे, कारण बुद्धीचे अनेक तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तोय होय बाधक. वेगवेगळे बुद्धीचे अशा प्रकारे काय संकल्प आहेत. बुद्धी इकडं इतरत्र अशा प्रकारे भटकत राहत असते. बघा काय होतं बघा, आम्ही एका ठिकाणी गेलो आणि एका शेतकऱ्याच्या घरी काही कार्यक्रम होता, तिथं गेलो. आम्ही गेल्यानंतर लवकरच पोहोचलो, दिवसभराच्या अगोदर पोहोचलो. आणि आई साहेब होत्या घरी, सौभाग्यवती. त्यांनी पाणी दिलं, आता बसायला टाकलं, चहा पाणी झालं. आणि शेतातून गाडी बैलामध्ये माल घेऊन त्यांचे पती आले, मालक. आणि मालकाकडे बघितलं की मालकाचा चेहरा उदास दिसू लागला. नेहमी आम्ही जायचं, संबंध आमचा चांगला. आम्ही विचार केला, नेहमी मालक अशा प्रकारे काय असायचे, आनंदी असायचे, आणि आज काय एवढे दुःखी, असं का चेहरा उतरलेला आहे, निष्ठेत का चेहरा दिसत आहे. मग सौभाग्यवतीनं ताट घेतलं आपल्या जुन्या परंपरेनुसार आणि ताटामध्ये पंचपात्र घेऊन त्या बैलाची पूजा केली, एक एक भाकर चारली, त्या गड्याची पूजा केली, ते गाडीमध्ये जे पोते ज्वारीचे त्या पोत्याची पूजा केली. आणि मालकाने सर्व गड्याला घेऊन सारा माल आपल्या बैठकीमध्ये लावला, थप्पी लावली. मालक काही घडघड बोलच नाही गेले. मग आम्ही विचारलं, काय एवढे का नाराज दिसता, चेहरा काय एवढा उतरलेला आहे. नाही नाही तसं काय नाही म्हणाले. तसं काय नाही म्हणजे काहीतरी आहे ना, उगं कसं चेहरा उतरतो. नाही नाही काही नाही, काही नाही नवं काहीतरी आहे. हा. मग त्यावेळेस तिने सांगितलं, महाराज काय सांगू म्हणले, खूप मेहनत केली होती हो, पीक बी खूप जोमास आलं होतं, पण झालं काय. मग किती पोते झाले? 40 पोते झाले. अहो मग 40 पोते म्हणजे भरपूर झाला ना माल, थोडा माल झाला का. हा नाही, पण मेहनतीच्या मानानं कमीच झाला. मार 50 पोते धरले होते. मग या ठिकाणी बघा, लक्ष करा, दुःख कुणी दिलं? 40 पोत्यानं दुःख दिलं का आनंद दिला? 40 पोत्यानं जो आनंद दिला होता तो संपूर्ण आनंद मातीत घातला ना. कुणी घातला? न झालेल्या 10 पोत्यानं मातीत घातला. मग न होणारी जी वस्तू आहे ती दुःखाला कारणीभूत असते, आणि जे न होणारी वस्तू आणि जी मिळणारी वस्तू असते, होणारी वस्तू असते, ती सुखाला कारणीभूत असते. मग असंच काय झालं बघा, दुष्काळ पडला. पडू दे दुष्काळ, पण पडला दैवगाने आपले त्यांचे. आणि दुष्काळ पडल्यानंतर एक कुटुंब अशा प्रकारे कामच लागलं. आणि
मग ते कुटुंबाने विचार केला आता काय करावं, म्हणजे आता रोजगार बी लागत नाही, पोट हातावर आहे, उपाशी मरायची पाळी आलेली आहे. त्यांनी विचार केला आपण कुठं जावं, मुंबई सारख्या ठिकाणी जावं, तिथं कामाला काही कमी नाही. आणि लगेच ते पलायन झाले आणि मुंबईला गेले. मुंबईला काय कमी आहे का कामाला, पण राहण्याची खूप बिकट परिस्थिती आहे बरं का. बघता बघता एक खोली त्यांना मिळाली, 10 बाय 10ची खोली मिळाली भाड्याची. आणि त्याच्या दोघं नवरा बायको कामी लागलं, काम करायचं सुखानं आनंदात, खायचं प्यायचं आनंदामध्ये, पगार पाणी पाळून राहू लागलेले होते. आणि एके दिवशी पलंगावर झोपलेले दोघं नवरा बायको, आणि उगतच काहीतरी बुद्धीचे तरंग, काहीतरी मनामध्ये शंका. आणि मालक तिचे काय म्हणतात, अगं आपलं हे छोटंसं घर, या घरामध्ये किचन, याच घरामध्ये कूलर आहे, याच घरामध्ये फ्रीज आहे, याच घरात छोटासा कॉट आहे, मिक्सर आहे, साऱ्या वस्तू आहेत या घरामध्ये. एवढंच अशा प्रकारे घर, आपलं छोटासा कॉट. आणि आपल्याला जर मुलगा झाला तर कुठं झोपल. तिला म्हणलं काही बी काढता, तुम्हाला काही कळतच नाही. आहो होऊ तर द्या ना, मग बघू ना त्याचा विचार. अगं तुझं बरोबर आहे, मी कुठं आताच म्हणाले, झाल्यावरच ना, मग झाल्यावर बघू ना. नाही पण मी तुला सांगतो की माणसापाशी काय असावं, नियोजन असावं. नियोजनानं काम केल्यावर काही अडथळा येत नाही. मग त्याच्यात काय म्हणले, तुम्ही थोडं इथवर पलीकडे सरकायचं, मध्ये झोपल आपल्या दोघांच्या. बरं एवढ्यावर थांबावं का त्यानं, तो थांबलाच नाही. आणि पुढं त्यानं अशा प्रकारे काय आणखी प्रश्न आपल्या पत्नीने केला, बुद्धीचे तर कल्पना. आणि बायकोला म्हणते, अगं दैवगण आणखी आपल्या दुसरं जर झालं तर ती कुठं झोपल, त्याच्यात काय अवघड आहे बघ, आणखी वर पलीकडे सारखा ना, पहिल्याच्या बाजूला झोपच दुसरं. बरं एवढ्यावरही थांबला नाही तो, आणखी पुढे आपल्या पत्नीला म्हणतंय, अगं दैवयोगाने जर आपल्याला एखादी मुलगी झाली तर ती कुठं झोपल. अहो काय अवघड आहे, आणखी इथवर सारखायचं, ह्या दोन्हीच्या बाजूला तिसरं झोपल ना. सरकला इथवर पाठीमाग, सरकल्याबरोबर धाडकन त्या कुठं जमिनीवर पडला आणि कमरेचं हाडच मोडलं. मला सांगा कमरेचं हाड कुणी मोडलं, न झालेल्या मुलानं मोडलं. आणि या ठिकाणी तुम्ही त्रिपक्ष मांडा बरं. या ठिकाणी बघा तुम्ही काय, न झालेल्या मुलानं असलेलं हाड मोडलं. मग असलेलं हाड जर न झालेला मुलगा मोडतो तर झालेला मुलगा काय करेल. विठ्ठल असाच एक प्रसंग आहे. काय झालं बघा, दोघं नवरा बायको नवीन अशा प्रकारे लग्न झालेलं आहे. आणि नवरा बायकोला म्हणतंय, मुलबाळ झालेलं नाही, पण नवरा बायकोला काय म्हणतंय की अगं मी मुलाला डॉक्टर करणार. ती म्हणते नाही, मी मुलाला काय करणार, वकीलच करणार. आणि मालक म्हणते मी मुलाला डॉक्टर करणार, कारण अगं मला बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीज आहे. मग असे रोग आहेत तर कवर डॉक्टरकडे जायचं, कवर फीस भरायची, कवर पैसे खर्च करायचे, मी मुलाला डॉक्टरच करणार. नाही, पत्नी म्हणते नाही, तुम्ही मेलात तरी चालेल, पण मी मुलाला काय करणार, वकीलच करणार. कारण नेहमी त्या बांधवाबद्दल शेतातल्या शेजाऱ्याबरोबर भांडण होतात आणि सारखं पेशा आपल्या मागं येतात. मग आपलं घरचं मुलगा झाल्यावर, वकील झाल्यावर आपल्याला फीस भरायची गरज नाही. असं दोघांचं भांडण सुरू झालं.
भांडण खूप आटोकटेला आलेलं आहे आणि रागाच्या तावामध्ये दोघंही गेले, एकूण एकावर केस केलेले आहे, दोघांनी वकील लावलेला आहे, वकिलानं त्याची अशा प्रकारे शिफारस चालू केलेली आहे आणि केस अशा प्रकारे बोर्डावर आलेली आहे. बोर्डावर केस आली आणि इकडून तिचा पत्नी असा तिचा वकील अशा प्रकारे बोलू लागलेला आहे आणि इकडून तिचा वकील, दोघंही अशा प्रकारे चर्चा चालू आहे. वकिलासमोर वादविवाद चालू आहे त्या ठिकाणी की पतीचा वकील म्हणतोय मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि पत्नीचा वकील म्हणतोय नाही, मुलगा वकीलच झाला पाहिजे. मग त्या जज साहेबांनी विचार केला, मला आयुष्यामध्ये असली केस कधी आलेली नाही बाबा आणि आता काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी अभ्यास करावा लागेल. त्याने त्या दिवशीचा निर्णय न्याय बंद केला आणि निकाल राखून ठेवला दुसऱ्या दिवशी. ही काय म्हणताय का, निकाल राखून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी चालू झालं वादविवाद. पत्नीचा वकील म्हणतोय नाही, मुलगा वकीलच झाला पाहिजे. पतीचा वकील म्हणतोय नाही, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. मग जजनं जरा विचार केला आणि तो जजच ना आणि त्यानं निर्णय दिला, वादविवाद करू नका, तुमचंही राहू द्या आणि तुमचंही राहू, दोघांचंही या ठिकाणी राहू द्या. तुमचा जो मुलगा आहे ना, तुम्हाला जो डॉक्टर करायचा, इंजिनियर करायचा, तो इथं समक्ष हजर करा ना माझ्या. मग त्या ठिकाणी तिने म्हणजे मुलगाच झाला नाही. मग न झालेला मुलगा इतक्या लांबवर नेऊ शकतो, मग झालेला मुलगा काय करेल? अवघड आहे बघा. असंच एक अशा प्रकारचे पंजाबचे महाराज आले होते, खूप मोठे महाराज, आणि त्या महाराजाचा सत्कार समारंभ होता. मग आम्हालाही आमंत्रण होतं, आम्ही गेलो त्या ठिकाणी बघावं तरी महाराज मोठे, दर्शन घडवलं आपल्याला, सत्कार प्रारंभ पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मोठं अशा प्रकारे घंगाळ आणून ठेवलं, त्याच्यामध्ये हाराचा ढीगचे ढीग लावलेला आहे आणि महाराज आलेले आहेत, त्यांची पाद्यपूजा झालेली आहे, महाराज दिव्य सिंहासनावर बसलेले आहेत. मी विचार केला, एवढे हार, एवढा मोठा सत्कार, बाजूला जवळ बसलेलो होतो आणि मी म्हणलं काय हरकत आहे, आपण हार तरी मोजावे, किती महाराजाला घालतात, किती सत्कार मोठा आहे, म्हणून मी हार मोजू लागलो. त्यावेळेस प्रत्येकाने यायचं, महाराजची पाद्यपूजा करायची, हार घालायचा, पाद्यपूजा करायचा, असं पद्यपूजा करत करत हार घालत घालत किती 150 हार महाराजाला घातले. सुरुवातीला हार घालाय सुरुवात केली तेव्हा महाराज आनंदी होते, चेहरा आनंदित होता, हसत होते, बोलत होते आणि शेवटी 150 हार झाले आणि सत्कार प्रारंभ बंद झाला. महाराज नाराज दिसू लागले, उदास दिसू लागले आणि मग त्या ठिकाणी मी म्हणला, महाराजाला विचारावं तरी. पहिल्या सुरू महाराज आनंदी होते आणि आता महाराज का नाराज आहेत, का निस्तेज झालेले आहेत. पण आता माणसामध्ये बोलायचं नसते, काय इति गोयतम शास्त्र. मग थोडी गर्दी कमी होऊ दिली आणि महाराजाला बाजूला घेऊन विचारलं, महाराज का हो एवढा मोठा सत्कार झाला, अहो तुम्हाला काय थोडे हार घातले का लोकांनी? 150 हार घातले. किती तुमचं अशा प्रकारे सत्काराचा कार्यक्रम आनंदात पडला, तुम्ही नाराज का दिसता? नाही नाही, तसं काही नाही, तसं कसं नाही, काहीतरी आहे ना. उगा नाराज होते का माणूस? महाराज सांगतो तुम्हाला, कुणाला सांगू नका. काय, मी 200 हाराचे पैसे दिले होते, पण त्याच्यात भ्रष्टाचार झाला ना, 50,000चा भ्रष्टाचार झाला. 150 हार घातले होते आणि म्हणजे न घातलेले हार किती होते? 50 आणि घातलेले हार किती होते? 150.
म्हणजे 150 हाराचा आनंद 50 हारानं काय गेलं माती घातलं का नाही? हा? बरं आता हे लांब बरं सोडा आणखी ह्याच्या जवळ असं आता आज कीर्तन आहे आपलं या ठिकाणी कीर्तन चालू आहे जागराचं कीर्तन झालं आता उद्याच्याला काल्याचं कीर्तन आहे जागराचं बी झालं आणि काल्याचं बी कीर्तन झालं दोन्ही कीर्तन झाले काय होईल 2-4 हजार कमी येतील मग 2-4 हजार कमी आले म्हणून दुःख बाळगायचं इकडं 8,000 आलेत ना त्याचा आनंद घ्यायचा ना असे हे बुद्धीचे अनेक तरंग आहेत अशी अनेक कल्पना निर्माण होतात अभंगाचं दुसरं चरण कल्पनेची बाधा नवे कोटे काही कल्पनेची बाधा नवे कोटे काही कल्पनेची बाधा नवे काही कल्पनेची बाधा नवे काही कल्पनेची बाधा याही चरणामध्ये नामदेवरायाने थोडं गुपित ठेवलेलं आहे बरं का पहिल्या जसं चरणामध्ये उत्तरार्धामध्ये गुपित ठेवलं होतं तसं इथे थोडं गुपित ठेवलेलं आहे नामदेवराय काय म्हणतात ही संत मंडळी सुखी असो म्हणजे नामदेव महाराजांचा स्वार्थ दिसतंय की या ठिकाणी व्यापकता आहे का या ठिकाणी व्यापकता नाही नामदेवरायाने ही सर्व मंडळी सुखी असो असं जर म्हणले असते तर चाललं नसतं का चालीत बसलं नसतं का चालीत बसलं असतं काय बिघडलं असतं पण नामदेवरावाने म्हटलं गुपित मस्त ठेवलेल्या ठिकाणी ही संत मंडळी बोट केलेले कुणाकडे संत मंडळीकडे आपले नाव ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली नाही शेवटी ज्ञानेश्वरच्या शेवटी पसायदानामध्ये जे खळाची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म प्रकारचे ठीक नाही आवाज बसलेला आहे आजारी आहे साऱ्याच गोष्टी आहेत इथं मग थोडं सांभाळून घ्या मग त्या ठिकाणी अशी ही व्यापक मागणी माऊलीच्या या ठिकाणी बरं मग नामदेवरायाने विचार केला संत हे विचार करत असतात आणि विचार करूनच बोलतात नामदेवराय म्हणतात ह्या 68 आयुष्य वाढून काय करायचंय हावशे 900 गवशे सर्व म्हणल्यावर आले की सारेच पार्ट आले ना 1000 झाले इथं सर्व म्हणल्यानंतर कसले आले लुटारू आले किशे कापू आले ह्या 68 आयुष्य वाढून काय करायचंय मग कुणाला आयुष्य वाढवायचं संत मंडळी संतांना का आयुष्य वाढवायचं संतांचे विचार कसे येत आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी संताची जी अवस्था आहे ती अवस्था जे संताकडे संत लक्षण आहेत
ते संपूर्ण संत लक्षण इतरापर्यंत पोहोचावे आणि त्यांनाही संत लक्षण तसे प्राप्त व्हावे आणि त्यांनाही त्यांच्याकडून ईश्वर सेवा, अन्नदान, भक्ती, नामचिंतन हे घडावं अशी तळमळ आहे ना. एक प्रश्न झाला म्हणून त्यांच्या आयुष्याची वाढ अशा प्रकारे नामदेव महाराज मागितलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हे जे संत आहेत ही ज्यावेळेस भक्ती ज्ञानाचा उपदेश करू लागले असता काय करतात, कसलाही खळ असल्या समोर त्यांच्या ज्ञानाच्या पात्रतेनं त्या खळाची बुद्धी, वाईट बुद्धी नाहीशी होते आणि तो संतांच्या चरणाला लागतो, संतांच्या संगतीला लागतो आणि तो सुधारतो. असे अनेक अशा प्रकारे जीव सुधारण्याची ताकद कुणामध्ये आहे, संतांमध्ये. म्हणून उत्तरार्धामध्ये नामदेवराने काय सांगितलं की संत मंडळ, बोला 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 काय बोला, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा नभोतल काही, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नभोतल काही, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नको कोणी काळे, ही संत मंडळी सुखी असो. काय बघा, आमचे गुरुवर्य माऊली महाराज यांच्या कीर्तन आम्ही नेहमी जायचं. जवळपास कीर्तन असलं की कीर्तनला हजरच असायचं. आम्हाला एक आमच्या पुण्याने एक महात्मा लाभला होता महाराजांच्या अगोदर, बेल्लाळे महाराज म्हणून. आणि ते माऊलीच्या सेवेमध्ये त्यांनी 4-5 वर्षे काढलेले होते आणि खूप त्यांचा अनुभवाचा परमार्थ होता बरं. आणि त्यांनी जे दिसल त्याला लोटांगण घालायचं, महाराजांनी दर्शन करायचं. बोलणं तो ग मिथल्याने रसाल शब्दाचे कल्लोळ अमृताची वाणी, असं महाराजांचा स्वभाव. आणि त्यांची संगत आम्हाला लागली आणि त्यांनी घेऊन जायचं आम्हाला. चला म्हणजे आमच्या ठिकाणी माऊलीचं कीर्तन आहे, अंबाजोगाईला आहे, जवळपास कुठं बी असलं, खरोळ्याला आहे, चला माऊलीच्या कीर्तन जायचं. आम्ही दोघांनी जायचं. मग त्यांच्या मुखातलं वाक्य मी सांगतो बरं, माझ्या पदार्थ काहीच नाही. त्यांनी सांगायचं, सर्व समस्यामधून माणूस मुक्त होतो, कुठली समस्या त्याला बाधत नाही. काय काय केलं पाहिजे, मी, माझं आणि मला, ह्या तिन्हीचा त्याग केला पाहिजे. मी आपला मी किती आहे बघा बघा, किती धाव घ्यायला आपला मी, मी, मला आणि माझं, ह्या 3 गोष्टी काढल्या की झालं. काय बघा, श्यामराव पाटील होते, एका गावामधला प्रसंग आहे. आणि शेवटी पाटील माणूस कुठे मी मजे घेऊन, आणि त्यांच्या शेजारी गणपतराव राहत होते, गरीब माणूस, मजुरी करून खाणारा. आणि गणपतरावने ठरवलं आता म्हणजे रोजीवर काही पोट भरत नाही, आपण काय करायचं, जोडधंदा करावा. म्हणून त्यांनी काय केलं, दुकान घालायचं ठरवलं. आता मग पैसाही नाही, मग काय केलं, बँकेकडे लोनाची मंजुरी केली, कागदपत्र गोळा करू लागले. मॅनेजरला विचारलं, मॅनेजर तयार झाला कर देण्याकरता, कागदपत्र गोळा करत आहेत की त्या ठिकाणी श्यामराव महाराज हजर झाले. श्यामराव पाटील, काय चाललंय गणपतराव, लय पळापळी दिसायला लागली तुमची. जरा थोडं कर्ज काढतो जरा.
दुकान टाकतो जरा जरा थोडं जरा उशी बसल जरा प्रपंचाला करतो खटपट. बरं 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 करा करा. हं? आणि दुकाने टाकलं. दुकाने खूप चाललं चांगलं खूप भरभराटीला दुकान चालू लागलं. आले बाबा शामराव महाराज. मी म्हणलं होतं का नाही मी आला यांचा इथं हजर झाला. आणि पुढे आणखी काही वर्ष 1.5 वर्ष दुकान चाललं. पण उधारी जास्त सुटली. गरीब माणूस उधारी काही वसूल करणं झाली नाही. लोक लुच्चे. हा इमानदारीचं कोण आहे या जगामध्ये. आणि त्या लोकांनी उधारी बुडवून टाकली सारी. निघालं ना गणपतरावाचं दिवाळं. मग मी वाले शामराव महाराज हजरच झाले तिथं. काय गणपतराव तुला सांगितलं नव्हतं का कशाला या भानगडीत पडायला. म्हणजे कुठेही त्यांचा मी हजरच आहे. मग पुढे चलून काय झालं. त्याच गणपतरावची मुलगी घरातली उपवर झाली. गरीब माणूस. आणि मुलीच्या शोधाकरता आपलं एक चांगला मुलगा बघावा निर्व्यसनी मुलगा बघावा आणि त्याला आपली मुलगी द्यावी. आपण मुलीच्या ऋणातून मुक्त व्हावं. पाहुण्याला आमंत्रित केलेलं आहे. पाहुणे आलेले आहेत. गडबड दिसली शामराव महाराजांना. शामराव महाराज काय चालले वडे त्या गणपतरावच्या. काही त्यांना आमंत्रण नाही काहीच नाही. झाले ना हजर शामराव महाराज. मी माझी शिवपान हलत नाही. आणि बरं 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 चांगला आहे चांगला आहे. हा मुलगा चांगला आहे. ह्याला काहीच माहित नाही शामराव महाराज. मुलगा चांगला आहे माणसाचं गुन्हे येतं काही हरकत नाही होऊन जाऊ द्या एकदा. म्हणजे गेलो काहीच रंग रूपरेषा काही त्या कार्यक्रमाची माहीत नसताना यांचा मी जोराचं चाललेला आहे. आणि लग्नही झालं. लग्न पार पडलं. मुलगी नांदायही गेली. आणि काही मुलीकडून काही चुकलं असेल सासू सासऱ्याकडून काही चुकलं असेल हाणामार झाली. मुलीला आणून सोडलं. तुमची मुलगी आम्ही नांदविणार नव्हतो. आले ना शामराव महाराज मी घेऊन. काय गणपतराव अरे तुला ह्या भानगडीत पडू नको म्हणलं होतं ना. म्हणजे कुठेही अहंकार तिळभर जरी होय अहंकार मेरू तो भार वाटे देवा. तुका म्हणे देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहो पंढरपूरला तुम्ही गेलात कुठून वारी असते गोकुळपुऱ्यापर्यंत. दर्शन तुम्ही नाही झालं काही दुःख मानायची गरज नाही. सरळ यायचं पांडुरंगाचा कळस पाहायचा. देखिल्या मोक्ष दर्शनाचाच लाभ. मग अहंकार थोडा सुद्धा जमत नाही. असा ही जी बाधा आहे अहंकाराची खूप घातक आहे. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अंधाराचा वारा न लागा रे देवा. 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 अंधाराचा वारा कल्पापर्यंतचं आयुष्य अशा प्रकारे मिळतं देवाच्या कृपेनं.
कल्पनाच्या जे बाधा आहेत, कल्पनारूपी जे रोग आहे, संपूर्ण नाहीस होतो. कुणाच्या कृपेनं? देवाच्या कृपेनं. आणि अहंकार पूर्ण भक्ताचा घालवतो. कोण घालवतो? देव घालवतो. तो जे आपला देव आहे, आपला उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा, इतका आपल्याला अशा प्रकारे सर्व विकार नाहीसे करतात, कल्पापर्यंत आपल्या आयुष्याची वाढ करतात, मोक्ष देतात, आपला उद्धार करतात. अशा पांडुरंग परमात्म्याचं काय करू? आपण नामचिंतन करू, आपला हे संपूर्ण रोग नाहीसा करतील. विठोबा रुक्माई नामा म्हणे तैसावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. खऱ्या संतांची अशा प्रकारे संगतीला पाहिजे. कुठली समस्या राहत नाही, साऱ्या समस्यापासून माणूस मुक्त होतो. दैवगाना मला महान संत शंकरानंद महाराज यांची संगत लाभली. बरं, आता माझा काही महाराजाचा काही परिचय नव्हता, पण आमची मंडळी बाळकृष्णाच्या महाराजांच्या दिंडीमध्ये आले होते. गावातले 4-5 बाया होत्या.
आणि त्यांच्या दिंडीमध्ये बाळकृष्ण महाराजच्या दिंडीमध्ये महान संत अशा प्रकारे वैराग्यमूर्ती शंकरानंद महाराज, संपूर्ण काकडा वैराग्यमूर्ती. जास्त कुणाला बोलायचं नाही, भजनाशिवाय दुसरं काही आवडायचं नाही. आणि असं झालं, पंढरपूरची यात्रा झाली, मंडळी गावाकडे आल्या आणि आमचे वडील वारले होते. मग मी विचार करत होता, कीर्तन कोणाला तरी चांगल्या महात्म्याला आपण कीर्तन द्यावं, कीर्तनाची 13वीची सेवा चांगल्या प्रकारे व्हावी अशी अपेक्षा माझी. तिनं म्हणले, अहो म्हणले, तुम्ही नेहमी आळंदीचे महान महात्मे जयराम बाबा, त्यांच्याकडे तुम्ही वर्ष 1.5 वर्ष काढलेलं आहे, तुम्ही नेहमी त्यांचं नाव घेता. अरे बापरे, असा महात्मा, वैराग्याची मूर्ती, कडकडीत वैराग्य, असा महात्मा कुठंच बघितला नाही म्हणता तुम्ही. अहो, त्याच तोडीचे महाराज आहेत बाळकृष्ण महाराजांच्या दिंडीमध्ये. शंकर महाराज त्यांचं नाव आहे आणि त्यांना द्या ना नियम. अगं पण मी त्यांचं कीर्तन बी ऐकलं नाही, काही ओळख नाही, काहीच नाही, संबंधच कुठला काही नाही. कीर्तन अचानक द्यायचं कसं, बघा तर तुम्ही देऊन बघा म्हणले. बरं, काय हरकत नाही म्हणले. जयराम बाबा सारखीच वैराग्याची मूर्ती आहे, कडकडीत वैराग्य आहे, जमतच नाही ढिलं पडलेलं भजनाला कुणी ढिलं पडलेलं, काकड्याला ढिलं पडलेलं, सारखंच नामाचा घोष करावा सर्वांनी, असं त्यांची तळमळीची भक्ती आहे. बरं, काय हरकत नाही. दिला नेमून आम्ही निरोप पाठवला महाराजाला. महाराज आले, 13वेचं कीर्तनही झालं आणि महाराजांचा आणि आमचा संपर्क चांगला झाला, ओळख पचन सारी, प्रेमाचं बोलणं, प्रेमाचं आवडीचं अशा प्रकारे विचार, त्यांचे विचार, आमचे विचार, मनामध्ये आनंद वाटला आणि खूपच अशा प्रकारे लोप पडला. महाराजांनी इकडं आळंदीलाही सप्ताह राहायचा त्यांचा, याला आम्हाला बोलवायचं, देऊच्या सप्त्याला कधी आम्ही केव्हा जायचं केव्हा नाही जायचं, असं चवडीसारखं परमार्थ आमचा. महाराजांनी बोलत अशा प्रकारे. महाराजांची खूप उपकार येतो. बाळकृष्ण महाराज दिंडीमध्ये आम्ही नाशिकला गेलो आणि काय मनात आलं की अंजनी पर्वतीच्या पायथ्यालाच महाराजांनी उभं केलं ना मला. माणसं कुणी लवकर येणार ना जवळ, थकलेले चलून झोपायच्या प्रयत्नात, सारे जेवायच्या प्रयत्नामध्ये आम्ही घेतला, मग सुरू केलं सांगायला. महाराजांना वाटलं, अरे एकदमच उभा केलं, सुंदर प्रकारे सांगायले. खूपच आनंद झाला. म्हणले आता बसायचं नाही. पटकाही दिला त्याने, त्याच वेळी दिला पटका, एक उपर्ण बी दिला. म्हणजे जसं घडेल तशी सेवा करीतच राहायची, आली की सेवा सोडायचीच नाही. म्हणायच नाही मी कीर्तन करतो, मला सेवा दे म्हणायचं नाही आयुष्यात कधी कोणाला, पण आलेला प्रसंग जसा घडल त्या पद्धतीत पार पाडायचा. मग संपर्क अशा प्रकारे महाराज यायचे, आम्ही बोलवायचं. वडिलाच्या पुन्हा काही कार्यक्रम असायचे आमच्या इथं, दत्तजन्म असायचा, पुन्हा आणखी मधून काही कार्यक्रम व्हायचे. धर्मबीज आम्ही करीत होतो, धर्मराची बीज ती असायची. मधून महाराजांना आम्ही आमंत्रित करायचं, महाराज यायचे. आणि आले महाराज की त्यांना इतका आनंद व्हायचा, इतकं तिने प्रेमानं राहायचं. आज जायचं म्हणलं की कमीत कमी 4-5 दिवस लागायचे त्यांना गावातून बाहेर जाण्याकरता. आणि आम्ही जेवण वगैरे करून उरकून रानात मी मोटरसायकल घेऊन जायचं आणि तुम्हाला तिथून ऑटोत बसवतो म्हणायचं. आणि झाडाखाली आमच्या एकदा का गप्पा रंगल्या. काय विचार महाराजाचे हो, मी त्यांच्या खरोखर अनुभवातलं सांगणार आहे बरं का. आता महाराज म्हणायचे, आता हे महाराज तुम्हाला काय झालेलं आहे, आठव झालेला आहे. कशाचा आठव झालाय, नामचिंतनाचा, भक्तीचा आठव झालेला आहे. मग हा जो तुम्हाला झालेला आठव आहे, काय भाषा आहे बघा. मूर्ती साधीच बरं का, पण काय विचार, काय विचारसरणी. पण हे जे झालेला तुमचा आठव आहे ना, हा आठव तुमचा क्षेमापर्यंत पोहोचला पाहिजे. क्षेम म्हणजे काय, शेवट गोड झाला पाहिजे, शेवटापर्यंत भक्ती केली पाहिजे. आता इथे कीर्तनावी एवढ्यापुरतीच नाही, पुन्हाही पावली सारखंच टाहो पडला पाहिजे. कसं, नात्राने खूप त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे.
हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देह त्यागांती हरिबोला. हरिबोला जेनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. सर्व कार्य करत असताना हरिबोला. असा तुम्ही टाहो फोडा महाराज म्हणले. पण हा टाहो फोडत असताना जरा काही मुद्दे लक्षात घ्यायचे बरं. महाराजांचे विचार, ते विचार अशी अकाउंट फायली बाहेर काढायले कशाची, पण पुन्हा ती आठवण कशाची एसटी गेली. आमचं हे त्यांच्या फायल्या ऐकण्यावर एकाग्रता आमची व्हायची, आवड निर्माण व्हायची. महाराजांनी म्हणायचे, अहो ज्ञान कमी असू द्या, विद्या कमी असू द्या, पाठांतर कमी असू द्या, गायला नका येऊ द्या, वाजवाय नका येऊ द्या, कीर्तन नका येऊ द्या करता, कथा सुद्धा नका येऊ द्या करता, त्याच्याहून काही नांगर आणलेला नाही. खऱ्या भक्तीचा त्याचा काही संबंधच नाही. कारण ही भक्ती म्हणजे कशी आहे, कला आहे. कलेच्या माध्यमातून भक्ती आहे. पण खरं भक्तीचं स्वरूप वेगळं आहे ना. ती भक्ती करा म्हणायची. म्हणलं महाराज कशी करायची भक्ती? चालूच आहे की नाही हो. जरा तुम्ही जरा यापानं जरा थोडं जाता. मी म्हणलं महाराज काय करू? म्हणलं आता वडील गेले, 5-6 कर्ज फेडायचे, कसं फेडायचं? थोडं चिडचिड होतीयच. नाही, जे होतंय ते बऱ्या करता होत असते, हे लक्षात ठेवायचं. चांगलं हो अगर वाईट हो, त्या काळाला त्या वेळेला ते आपल्या हितच असते पुढे, हे लक्षात ठेवायचं म्हणायचं. अहो तुमचं देव चांगलंच करणार आहे. तुम्ही काही वडिलांना नरकाला घातलंय का? नाही. कुणाचा रुपये बुडील आहे का? नाही. मग जो आईवडिलाला काय करतो, आईवडिला स्वर्गाला पाठवतो, त्याचा उद्धार करतो, त्याला आनंदच मिळत असतो, त्याचं कल्याणच होत असतं. तुम्ही काय करा, प्रेमानं आवडीनं, मी मुद्दे सांगतो म्हणजे ते मुद्दे तेवढे लक्षात ठेवा. भक्ती करत असताना भक्ती कशी झाली पाहिजे? वर्मयुक्त भक्ती केली पाहिजे. सांगायची महत्वाचं सांगायचे महाराज, भक्ती करत असताना भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. भक्ती शुद्ध घडली पाहिजे. मग भक्ती कशी असावी? अखंड असावी. अखंड खंडेना रामकृष्ण नारायण. रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. भक्तीचं स्वरूप सांगू लागले अखंडतेचं. भक्ती कशी असावी? अखंड. माझी मज झाली आनावर मला बी आनंद वाटला. अरे बापरे, खूप महत्वाचं महाराज सांगू लागलेले इथं. पुन्हा म्हणायची एवढ्यावर भागत नाही. ती अखंड भक्ती करत असताना विचार खूप सुंदर. ती भक्ती कशी व्हावी? प्रेमयुक्त व्हावी. नाताने हरिपाठामध्ये सांगितले, प्रेमाविना भक्ती नाकाविना मोती. प्रेमाविना भजन नाकाविना मोती. हो प्रेमाविना भजन नाकाविना मोती. हरी प्रेमाविना भजन नाकाविना मोती. प्रेमाविना
वाकाविन मोते अर्थाविन पोती वाचुनी काय. भक्तीमध्ये प्रेम असावं. बघा तुम्ही, आवडे हे रूप पाहता लोचे, आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. डोळ्यानं अशा प्रकारचं पांडुरंगाचं रूप, मुखातून शब्द पडल्या पडल्या ते रूप ध्यानात आलं पाहिजे आपल्या डोळ्यासमोर. आणि ते जे असलेलं रूप सुंदर सावळं, मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपली असं गोजीर अशा प्रकारे पाहिल्या वेद लावी असं रूप पांडुरंगाचं डोळ्यासमोर आलं पाहिजे. पाय जोडलेले आहेत विठेवर, कटीवर हात ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये वैजयंती शोभू लागलेले, तुळशी हार शोभत आहेत, दृष्टी नासाग्रे आहे. असं सगुण सावळं गोजीर रूप ध्यानात आणून नामचिंतन करावं. हे काय प्रेमाचं खूपच अशा प्रकारे वर्णन अशा प्रकारे संतांनी केलेलं आहे. बघा बघा, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. हरी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. असं प्रेमायुक्त अशा प्रकारे अखंड भक्ती करायची. दोन मर्म सांगितले, महत्वाचे मुद्दे सांगितले. तिसरा असं म्हणतात की प्रेमानं भक्ती करत असताना, अखंड भक्ती करत असताना देवाला काही मागायचं नाही. आणि देवाला जर आपण काही मागितलं, काय झाली? रोजगारी भक्ती झाली ना. मी म्हणलं देवाला काही मागायचं नाही, मग कशाला देवाची भक्ती करायची? महाराज म्हणले, अहो तो सर्व जाणताय ना. झाडाचे पान न हले ज्याची सत्ता, राहिले हंता कोठे मग. म्या चालिया म्या बोलल्या वेद बोले, म्या चालिया सुरे चाले, त्याची सत्ता आहे संपूर्ण. भक्ताला काय अडचण आहे हे सांगायची गरज नाही. भक्ताला भिकारी व्हायची गरज नाही. त्यानं आवडीनं, प्रेमानं आणि निष्काम अशा प्रकारे भक्ती करायची. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांचे असो, काहीच मागायचं नाही. बघा तुम्ही, पुरावे बघा ना संतांचे. नाथ महाराजांच्या पूर्वज भंदास महाराज, कसले प्रसंग आले इथं. पण देवाकडे काही प्रार्थना केली का भंदास महाराजांनी? नाही. हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, परी तुझीच वाट पाहेगा विठ्ठला, न करी आणि कसा पांगीला, नामधारक तुझाची अंकिला. अशी भक्ती करायची. असं खूप महत्वाचं अशा प्रकारे महाराजांनी सांगितलं. महान खूप त्यांची माझ्यावर उपकार आहेत. आणि म्हणून आपण आता एवढे संत आपल्यावर उपकार करतात, आपल्यावर कृपा करतात, आपल्या इथपर्यंत संतांनी पोहोचवलेलं आहे. मग आपण त्यांच्या नामाचा
घोष नामाचा टाहो आपण अशा प्रकारे फोडायचा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी सांगितलं, लक्ष आहे का म्हणले, मी सांगितलेलं नामचिंतन सोडायचं नाही. आणि आलेल्या प्रसंगात भागा आले ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. जे जे भागाला कर्म आलेलं आहे ते कर्म करत असताना अखंड देवाचं नामचिंतन करायचं. निश्चित देवाची कृपा होते त्या भक्तावर, याच्यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. अभंगाचं शेवटचं चरण. दामनिता या असावे कल्याण, दामनिता या असावे कल्याण, दामनिता या असावे कल्याण, दामनिता या
कल्पायुष्य व्हावे तया कुळा. याच्यावर आपल्याला काही विशेष अशा प्रकारे बोलता आलेलं नाही, कारण वेळेची मर्यादा आहे आणि याच्यावरले प्रमाण आणि याचा विस्तृत अर्थ. तशाच प्रकारे कल्पनेची बाधा न हो कोणे काळी याचा विस्तृत अर्थ आणि त्याच्यावरली प्रमाण. तशाच अहंकाराची बाधा भक्ताला होऊ नये याच्यावरचं विस्तृत अशा प्रकारे अर्थ पाहणं आणि त्याच्यावरली प्रमाण. तशाच प्रकारे ही भक्त मंडळी सुखी असो त्याच्यावरला विस्तृत अर्थ आणि त्याच्यावरले प्रमाण याचा आपल्याला विस्तार करायला टाईम पुरलेला नाही. टाईम पुरलेला नाही. वेळी यायला उशीर झालं, ट्रॅफिक खूप होती, टायमाला आपण पोहोचलो नाही. बरं, प्रकृती ठीक नाही, खूप डोकं दुखतंय, सर्दी पडत खूप झालेली आहे, तरी पण अशा प्रकारे कंबर धरली आणि आमच्या वागानं आणलंच बाबा तसल्या गर्दीतून. आणि जर का पुढे कधी योगायोग लागलाच आपला पुढे तर त्याचा विस्तृत अशा प्रकारात आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता ही आपली सेवा संपलेलीच आहे. आता हे जे महाराजांनी हे जे रोपटं लावलेलं आहे, इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. लावलंय रोपटं महाराजांनी, पण काय कुणी आता जन्माला जे आलं त्याला जावंच लागतंय. जो दिवस ठरला तो चुकतच नाही. आणि त्या न्यायानुसार महाराजांनी देह सोडून गेले वैकुंठाला निघून असो. पण त्यांनी जे हे लावलेलं जे रोपट आहे, येवलेचं रोपट, त्याला आमचे हनुमंत महाराज, त्यांचे कुटुंब, हनुमंत महाराजच्या बहिणी, आई आहेत, भाऊ आहेत, सर्व ज्येष्ठ मंडळी आपण सारे त्यांना सहकार्य करायचं. आणि जे येवलेचा रोपटं लावले त्याचा वेल अशा प्रकारे वाढावा. वरचे वरेच आपला हा सप्ताह कसा व्हावा, खूप अशा प्रकारे चांगला सप्ताह व्हावा. आपण ह्या सप्त्यातून अशा प्रकारे काही ना काही घ्यायला पाहिजे. निदान काही नाही सापडत हरिपाठ तरी पाठ करायला पाहिजे बरं का. प्रत्येकाला हरिपाठ राहावा, गळ्यात तुळशीची माळ राहावी, गोपीचंदनाचा टिळा राहावा आणि हृदयामध्ये कळवळा कशाचा असावा, वैष्णवाचा कळवळा असावा. मग बघा तुम्ही, हा वेल आपला गगनापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. आपण हा सहकार्यातून सर्वांच्या कुणीच अशा प्रकारे खाली हाताने जायचं नाही. काही ना काही अशा प्रकारे या ठिकाणी देऊनच जायचं आणि आपल्या सप्त्यामध्ये वाढ करायची. सप्ताह रंगारूपाला आणायचा आणि हे जे वेल गेलेलं आहे गगनापर्यंत त्याला फुलं लागले की आपण त्याचा सुवास आनंदानं घ्यायचा, प्रेमानं घ्यायचा. हा जो संकल्प आहे महाराजांचा, छोटा हो मोठा हो, हा बंद पडू नये नेहमी म्हणायचे. हा सप्ताह कधीच बंद पडू नये. हा सप्ताहाने देवचा 2 सप्त्याचं नेहमी वर्णन करायचं. या 2 सप्त्याला आपण सहकार्य करायचं आणि हे टिकवायचं आपला हा परमार्थ. हे क्षेत्राच्या ठिकाणचं आपली ही भक्ती अन्नदान आहे. जे काही आपण दान करतात ते आपल्या कुळाचा उद्धार करणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्या घडल त्या पद्धतीमध्ये, एवढं ते असं काही कुणाचा आग्रह नाही, घडल त्या पद्धतीमध्ये सहकार्य करायचं. आणि झालेली ही सेवा मी आमचे गुरु शंकरानंद महाराज त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तसेच आमचे देवबाप्पा आहेत, आमचे गुरुच आहेत, ते त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. तुम्ही सर्व भक्त मंडळी, तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आरशी तशी भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. सारी टाळकरी मंडळी, आमची अशी अवस्था, तोंडातून शब्द निघत नाही, पण तुम्ही सारं सांभाळून घेतं बरं. रामकृष्ण हरीपासून ते पार चाले वगैरे मधलं भजन बिजन सर्व आनंद दिला, खूप सहकार्य केलं, आनंद वाटला.
तुम्हालाही दीर्घ आयुष्य माऊलीच्या कृपेने मिळो, अशीच जीवनामध्ये वृद्धी हो आणि असाच अखंड परमार्थ घडो, ही चरणी माऊलीच्या चरणी मी समर्पित करतो झालेली सेवा आणि इथेची सेवा म्हणायची का? म्हणायची का? नाही का? मग या. जय विठ्ठल, जय हॅलो, जे आता सेवा झाली आहे असे श्री हरिभक्त पारायण महंत शाळीग्राम महाराज पुरी, मी